आणि एक मोठी बातमी हाती येते। बीड येथील सामाजिक वनीकरण विभागातील विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लाखमावाड याला 45 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं होतं। वृक्ष लागवडीचं बिल अदा करण्यासाठी तसंच रोपवाटिकेची चौकशी न करण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती। लाखमावाड याला आज बीडच्या न्यायालयात हजर करण्यात आलं। न्यायालयानं त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी लखमावाड आणि याच्या बीड आणि नांदेड इथल्या निवासस्थानाची सुद्धा झाडाझडती घेतली। यामध्ये बीड इथून 7,000 रुपये रोख तर नांदेड इथल्या निवासस्थानातून 1 लाख रुपये रोख आणि 3 तोळे सोनं जप्त करण्यात आलं। याबरोबरच काही बँकांच्या खात्याची माहिती सुद्धा तपास पथकाला मिळाली आहे। आकाश सावंत आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। आकाश, काय अधिक माहिती आहे? बीड येथील सामाजिक वनीकरण विभागातील अधिकारी श्रीनिवास खाटमळकर याला जे आहे ते काल राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री जे आहेत सुमित्रा पवार या बीड जिल्हा दौऱ्यावर होत्या। याच दरम्यान त्यांनी विविध विभागाचा आढावा देखील घेतला होता। त्याच सामाजिक वनीकरण विभागाची ही बैठक घेतली होती। या बैठकीला हजेरी लावल्याच्या नंतर हा जो अधिकारी आहे हा आपल्या घरी परतला आणि याच दरम्यान यांनी जे वृक्ष लागवड असेल किंवा वट रोपांची जी चौकशी असते ही चौकशी न करण्याबाबत जे आहे ते 45 लाख रुपयाची लाच घेताना या अधिकाऱ्याला पकडण्यात आलं। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छत्रपती संभाजीनगरच्या विभागाने ही कारवाई केली आहे आणि आज दुपारच्या सुमारास जे आहे या अधिकाऱ्याला बीड न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने याला 4 दिवसाची पोलीस कोठडी देखील सुनावली आहे। आकाश, 4 दिवसाच्या पोलीस कोठडीमध्ये अधिक तपास केला जाऊ शकतो। यांचं घर नांदेडमध्ये आहे, त्यामुळे तिथेही चौकशी केली जाईल। तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।